हे प्राण चित्ता मागे हे बघ काय फुलं गाव काय आलंय? हे बघा अयो फुलं काकू हे काय डाउनलोडिंग आहे? अरे हे दागिने आपण त्या वकिलाला देऊया म्हणजे काय होईल तो माझ्या गोपाळा सोडवेल आणि कुठं आहे तो वकील कुठं आहे फुला काकू आता तो वकील कशाला येतो इकडे? म्हणजे का म्हणजे एवढं लागा दारात त्याला घेऊन आलो घरी तर आपण हाडतूड करून हाकलो दिल तालुक्यावर आणलं होतं हातापाया पडून. मग आता काय करायचं रे कसं सोडवायचं गोपाळला मिस्टर जामकर डेड बॉडी आणि पुराव्याचं काय झालं? काही हाती लागले का तुमच्या? नाही जसं काय कारण? तर हा आपले सारखी जबाब बदलतो. कधी म्हणतो गळा दाबून मारलं, कधी म्हणतो जाळून टाकलं. त्यामुळे तपासात अडथळे निर्माण होतात. यांनी ज्या ज्या ठिकाणाची नावं घेतली होती जज साहेब आम्ही तिथे गेलो, तपास केला, आमच्या हाती काय लागलं नाही. कराय का हे? काय काय खरंय का जज साहेब? तू खून केलास, बॉडीची विल्हेवाट कशी लावली याबद्दल तू पोलिसांना वेगवेगळी माहिती सांगतोयस. मी कोणाचा खून केलाय? तुझ्या बायकोचा लालीचा खून केलास ना तू? ॲडव्होकेट युगंधर प्रताप, तुम्हाला बोलण्याची संधी दिली जाईल, तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. साहेब माझी बायको आणि मी तिचा खून केला हे कसं काय शक्य आहे साहेब? अरे तू कबूल केलं होतं ना मागच्या सुनावणीमध्ये. जज साहेब अहो माझं लग्नच झालं नाही, मग बायको कुठून येणार? आता बायकोच नाही मग खून कसा होणार? उलट हा खोटं बोलतोय. कोर्टाचा मौल्यवान वेळ वाया घालवतोय. कोर्टाची दिशाभूल करतोय. तुम्हाला सांगितलं ना मध्ये मध्ये नका बोलू. प्लीज सिट डाऊन. अरे गोपाळ, मागच्या सुनावणीत भर कोर्टात तू कबूल केलं होतंस की तू तुझ्या बायकोचा खून केलाय आणि आता नकार देतोयस. नाही जज साहेब, अहो मी खून करणं शक्यच नाही, कारण माझं लग्न झालेलं नाही, माझी कोणी बायकोच नाही. तर बायकोच नाही तर खून कोणाचा करणार बरं मी? युअर ऑनर, मला याची उलट तपासणी करायची आहे. प्लीज मला परवानगी द्या. परवानगी आहे. थँक्यू मिलॉर्ड. मिस्टर गोपाळ, लहानपणी तुमची शाळा कोणती होती? शाळा असं जिथं शिकायला मिळेल तिकडे शिकलो बघा. ज्या शाळेच्या बाहेर मला शिकायला मिळते तिथे बसायचं जाऊन. आता जीवन म्हणजे हे एक प्रकारची शाळाच आहे की जगताना शिकत गेलो.
बर, आईचं नाव काय तुमच्या? आईचं नाही आठवत. वडिलांचं? हिम्मतराव देशमुख. गुड. गावाचं नाव काय तुमच्या? कुरोली. लहानपण कसं गेलं? लहानपण तसं चांगलं गेलं. मी वांड होतो बरं का लहानपणी. आपण लय घाबरायचो. एकदा गावच्या जत्रेमध्ये मी एका पोरीचं असं पात्र केलं होतं. ते आपण नव्हतं आवडलं. आपण मला हाणणार, लय मारणार म्हणून मी इथनं पळून गेलो. दिसेल ती रेल्वे पकडली आणि डायरेक्ट कलकत्त्याला पोचलो. तिकडे गेल्यावर मी एका टेलरकडं टेलरिंगचं काम शिकलं आणि म्हणलं चला आता आपण आपल्या गावाला जावं. मग इकडं आलो आणि मग 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 पुढचं काय आठवत नाही मला. मला पोलिसांना काही प्रश्न विचारायचे आहेत. इन्स्पेक्टर जामकर, तुम्ही कटघऱ्यामध्ये या. मला सांगा, जेलमध्ये हा असाच वागतो का? नाही जज साहेब, आरोप कबूल केल्यापासून असं वागायला लागलाय. आणि जेव्हापासून मी याला ओळखतो हा असा नव्हता, आता बदललाय. तुम्ही जाऊ शकता. गोपाळच्या घरच्यांनी एक एक करून विटनेस बॉक्समध्ये या. हा याआधी घरात किंवा घराच्या बाहेर असा कधी वागला होता का? नाही, असं कधीच वागलेलं नाही. तो सगळं काही ठीक होतं आणि त्याला सगळं आठवत होतं, म्हणून तर त्याला घरात घेतला मी. त्याला गोष्टी विसरण्याचा आजार आहे का? साहेब, मी पण असं कधी गोपाळला वागताना पाहिलं नाही हो. हे काय प्रकरण आहे हे वैद्यकीय तपासणी केल्याशिवाय समजणार नाही. त्यामुळे कोर्ट पोलिसांना आरोपीचे मेडिकल चेकअप करण्याचे आदेश देत आहे. हे कोर्ट आज इथंच थांबत आहे.